नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि कालच्या सारिका लाईफस्टाईलच्या लाईव्हचा आनंद सगळ्यांनी घेतला असेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी पाहिजे एक स्माइल ताईसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी। लवकरच आपली स्माइल देण्यासाठी आपले मिरर आपल्या जवळ येतील, पण त्यासाठी काल जॉईन केलेला असेल तर मिरर त्याच्यामध्ये तुम्ही जरूर घ्या। तर चला, कालची गोष्ट सगळ्यांना आवडली, त्याचे म्हणजे त्याचे अर्थ सगळ्यांनी खूप छान छान काढले। काही जणींना तर मी अगदी लिहिलंय, खूप सुंदर भाषेत सगळ्यांनी उत्तरं दिली त्या गोष्टीची। म्हणजे तुम्ही लोक माझी गोष्ट सुद्धा ऐकता, हे ऐकून हे वाचून मला रात्री कमेंट बघायला खूप उशीर झाला, पण मी तुम्हाला माहिती आहे मी उशिरा तुम्हाला सगळ्यांना उत्तरं दिली, पण खरोखर तुम्ही माझी गोष्ट सुद्धा मन लावून ऐकता, याच्यात मला खूप आनंद झाला। जर तुमच्यासारखी दुनिया माझ्या बरोबर असेल, तुमच्यासारखी लोक माझ्या बरोबर असतील, तर कोणतंच दुःख आणि कुठलीच वाईट व्यक्ती मला टच सुद्धा करू शकत नाही। ह्याचं एक छानसं उदाहरण तुम्ही सगळेजण आहात। दुसरी गोष्ट, मी एक प्रश्न विचारला होता सगळ्यांना काल की सगळ्यात जवळचं नातं कोणतं, याचं उत्तर मला द्यायचं, आणि तो प्रश्न विचारला होता मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती गोष्ट आणि व्हिडिओच्या शेवट सांगितला होता मी प्रश्न, पण संपूर्ण व्हिडिओ बघितला लोकांनी, तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी, आणि मला गोष्टीचं पण सांगितलं उत्तर आणि वर सगळ्यात महत्त्वाचं नातं कोणतं तेही सांगितलं उत्तर। तर सगळ्यात जवळचं आणि महत्त्वाचं नातं आहे तो म्हणजे आपला नवरा। अगदी बरोबर आहे। आणि यामध्ये दादाजी लोक सुद्धा कमी नव्हती उत्तर द्यायला। त्यांनी सुद्धा लिहिलं होतं की जगात सगळ्यात महत्त्वाची आहे माझी मुलगी आणि माझी बायको। तर बघा, म्हणजे जेंट्स सुद्धा आपल्यासारखेच विचार करू शकतात। तर खरं आहे, हे जगात सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे हे नवऱ्याचं नातं। पत्नीसाठी, एका स्त्रीसाठी जितका जरुरी नवरा आहे तेवढं जरुरी कुणीच नाहीये। कारण प्रत्येक स्त्रीसाठी आपल्याला वडील जरी मिळाले तरी ते आपल्या आईचे पती आहेत म्हणून आपल्याला वडील मिळाले। आपल्याला मुलं झाली का तर आपल्याला पती आहेत म्हणून आपल्या मुलांना आई मिळाली। म्हणजे आई व्हायचं असेल तरी पतीचीच गरज आहे, तेव्हा जगात सर्वश्रेष्ठ आई असते। त्यामुळं पुरुष हा अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणूनच आपण पुरुषामध्ये विष्णूला मानतो, पतीमध्ये विष्णूला मानतो। आणि जर पती हा जगात सर्वश्रेष्ठ आहे हे उत्तर आपल्याला आपले धार्मिक ग्रंथ सुद्धा सांगतात, आणि प्रत्येक जण हे सांगतं की सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे हे पती। जरी सगळ्या नात्यांमध्ये म्हणजे मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव, अतिथी देव भव आणि त्याच्यानंतर पतिदेव भव जरी येत असेल तरी सुद्धा पती हा सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे। हे उत्तर ज्यांनी दिलं त्या सगळ्या जणी भारतीय संस्कृतीला धरून आहेत, आणि अशा स्त्रियांचा आदर आहे, आणि अशा स्त्रियांवर स्वतः माता लक्ष्मी खूप खुश असते की जी स्त्री आपल्या पतीला आदर देते, सत्कार करते, किंवा तिच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं तर आपला पती, आणि पतींच्या नंतर आपली मुलं म्हणजे आपला संसार। प्रत्येक स्त्रीने आपल्या संसाराचा विचार केला पाहिजे। आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, आई वडील महत्त्वाचे आहेत, पण आई वडील झाले कसे ते की आईला पती आहे म्हणून। म्हणजे पुरुष हा सगळ्यामध्ये जेवढी स्त्री महत्त्वाची आहे तेवढाच पुरुष महत्त्वाचा आहे। आपल्याला जरी देवानं गर्भधारणेचा अधिकार दिला असेल, आई व्हायचा अधिकार दिला असेल, तरी आपण एकटं तर आई होऊ शकत नाही। म्हटल्यावर पुरुषाची गरज ही आपल्याला सगळीकडे आहे। म्हणून जगामध्ये सगळ्यात देव मोठा कोण असेल तर पतिदेव भव, हेच उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे। आणि थँक्यू ज्यांनी हे उत्तर दिलं त्यांनी। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मला कोणताही उपाय सांगायचा मूड नाहीये किंवा काही सांगायचा मूड नाहीये की उपाय करून सगळे, ज्यांच्याजवळ क्रिस्टल आहेत त्यांना काही उपायांचीच गरज नसते, हेच सत्य आहे। त्याच्यामुळे मला उपाय सांगायला आत्ता हे नाहीये। तर आज ऑफर घेऊन आले मी तुमच्यासाठी, छोटूसा कछव्याला ऑफर आहे। रेट सांगत नाहीये मी तुम्हाला, रेट मला तिथं येऊन विचारा, नाहीतर स्टेटसला मी रेट सांगते। तर ती विचारा की छोटासा कछुआ काय काम करतो, माल करतो माणसाला।
क्रिस्टलचा असू दे, नाहीतर हा पायराईडचा आहे. पायराईड पहिलाच आपल्याकडे पैसा आकर्षित करून घेतो, त्यामध्ये तो पायराईडचा कच्छवा आहे म्हटल्यावर एवढा छोटूसा आहे की आपण आपल्या छोट्या छोट्या घेतलेल्या तुमच्या ज्या पर्स आहेत त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. जेंट्स लोक सुद्धा आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात. सदा कायमस्वरूपी जवळ बाळगायचा ज्यांचे धंदा व्यापार आहेत त्यांनी. नोकरीवाल्यांनी नाही बाळगला जवळ, घरी आल्यावर त्याला अफर्मेशन दिल्या तरीही चालतील. कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा, हळदी कुंकू, साखर, अक्षता असलं काही याला करायचं नाही. रेकी करून दिली जाते, असाचा असा तुमच्या जवळ ठेवायचा. शक्यतो कोणाला दाखवायचा नाही, शक्यतो दुसऱ्या कुणाचा हात लावून देऊ द्यायचा नाही. स्मशानभूमीमध्ये न्यायचा नाही, डिलेव्हरी होती तिथं न्यायचा नाही, नाही तर त्याची रेकी संपेल, तो तुम्हाला टाकून दिला जाईल. कोणत्याही प्रकारे घरामध्ये जर सुतक आलं आपल्या, सोयर नाही, जन्म झाला कुठं तर त्याला परत तुम्हाला रेकी घेता येते. पण जर कुणी आपल्या घरामध्ये एक्सपायर झालं तर मात्र कोणत्याही क्रिस्टलची वस्तू काम करत नाही. त्यावेळी तुम्हाला सर्व क्रिस्टल टाकून द्यायची वेळ येते आणि नवीन क्रिस्टल घ्यायची वेळ येते. कोणत्याही क्रिस्टलला दर 6 महिन्यांना रेकी घ्यावी, म्हणजे क्रिस्टलची एनर्जी चांगली राहते. त्याचप्रमाणे सेलेनाइटचा ट्रे आपण तयार केला आहे की रोजची निगेटिव्ह एनर्जी त्यातली निघून जावी आणि तो चार्ज राहावा. त्यासाठी तुम्ही सगळे काढलेले क्रिस्टल त्यामध्ये ठेवू शकता. तुमच्याकडे 10 ब्रेसलेट आहेत, मग रोज 10 घालायची का तर नाही. ज्या दिवशी ज्या ब्रेसलेटकडे तुमचं मन आकर्षित होईल किंवा ज्या ब्रेसलेटचं काम तुम्हाला ज्या दिवशी असेल तेवढं एकच ब्रेसलेट घातलं तरी चालतं, जवळ बाळगलं तरीही चालतं. नाहीतर आपली सगळी ब्रेसलेट आपल्या उशाखाली ठेवली आणि रात्रीचे 8-9 तास आपण त्याच्या ओऱ्यामध्ये राहिलो तरी सुद्धा ते तुम्हाला काम करतात. प्रत्येक स्त्रियांनी ब्रेसलेट डाव्या हातात घालायचं आणि पुरुषांनी उजव्या हातात घालायचं. पिरियडमध्ये ब्रेसलेट घातलेली चालतात का तर चालतात. फक्त डिलेव्हरीमध्ये ब्रेसलेट घातलेली चालत नाही, स्मशानभूमीमध्ये ब्रेसलेट घातलेली चालत नाही, सुतकामध्ये ब्रेसलेट घातलेली चालत नाही. तर आज या छोट्याशा कछुव्यावर ऑफर आहे. वरती दिलेल्या नंबरवरती रेट विचारा आणि चटाचट बुकिंग करून टाका. चला, आज घेऊन आले तुमच्यासाठी गोष्ट. मी परवा पण हा व्हिडिओ केला सारिका लाईफस्टाईलला, पण तुम्हाला टाकायचा राहिला आणि तो व्हिडिओ काही मला आता सापडत नाहीये, म्हणून त्याच्यातल्या मी 2 गोष्टी तुम्हाला सांगते. की मुलांची जबाबदारी असती की आपल्या वडिलांना मदत करणं किंवा त्यांनी जे लहानाचं मोठं केलं आहे. मुलगी लोकांच्या घरी निघून जाते पण मुलगा जात नाही, मुलगा तिथंच राहतो. त्यामुळं त्यांनी आई वडिलांची जबाबदारी ही आपल्या समाजानं मुलांवर टाकली आहे. वाटण्या भल्या दिलेल्या आहेत बहिणींना, पण जबाबदारी ही फक्त मुलांवरच असते आणि तीच जबाबदारी एका मुलानं कशी पार पाडली यावरची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक गाव होतं, त्या गावामध्ये एक शेतकरी होते आणि शेतकऱ्यांनी खूप सारे कष्ट करून आपल्या मुलाला मोठं केलं होतं. मोठं झाला, शहरी भागात जाऊन नोकरी लागला, चांगला पैसा कमवू लागला, पण त्यानंतर त्याच्याकडनं असं काही काम घडलं की त्याला जेल झाली. त्याला जेल झाल्यावर शेतकरी वडिलांना खूप वाईट वाटलं की आपण एवढे चांगले संस्कार देऊन सुद्धा, एवढे त्याच्यासाठी कष्ट करून सुद्धा आज आपला मुलगा तरुण तठीपणी जेलमध्ये अडकला आहे आणि आता तो त्यातनं कधी सुटका होईल, कधी बाहेर येईल आणि कधी त्याच्या जीवनाला पुन्हा आकार मिळेल म्हणून हताश झाले ते शेतकरी दादा. पण त्यानंतर 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, दुष्काळ पडला होता. 2-3 वर्षानं पाऊस पडला आणि पाऊस पडणार असं वातावरण निर्मिती झाली. तेव्हा शेतकरी दादा म्हटले की तो गेला आहे जेलमध्ये, पण आपल्याला बसून चालणार नाही. आपण जर शेती नाही पिकवली तर बाकीचं कुटुंब काय खाणार. सगळे शेतकरी लोक जर नांगरायला लागले, ते करायला लागले, तर आपण पण आता केलं पाहिजे. तर मुलाच्या शिक्षणासाठी, मुलाच्या सगळ्यासाठी पैसा खर्च झाला होता आणि ट्रॅक्टरनं नांगरटी वगैरे करणं यांना शक्य नव्हतं ना. तेवढी अंगामध्ये ताकद होती की आपण हातानं नांगरटी करू किंवा बैलानं नांगरटी करू. वडील खूप हताश झाले, थकले होते. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी मुलाला एक पत्र लिहिलं की मी तुझ्यासाठी एवढं केलं, तुला लहानाचा मोठा केला, तुला घास भरवला, तुझ्या घासासाठी मी माझं पोट उपाशी ठेवलं आणि तुला लहानाचा मोठा करून
शहरामध्ये नोकरीसाठी पाठवलं आणि तू हे काय करून बसलास. आज 3 वर्ष दुष्काळ पडला, घरात खायला अन्न नाहीये, पण आज पाऊस येणार आहे, आता पाऊस येणार आहे आणि सगळ्यांनी सुगीची तयारी चालू केली आहे. सगळेजण रानं नांगरत आहेत आणि आपल्याकडं मात्र पैसा नाहीये. त्याच्यामुळं पाऊस पडूनही यावर्षी मी काही पिकवू शकत नाही. तू असतास तर काहीतरी मदत केली असतीस आणि आपली रानं पिकली असती आणि तुझी आई बहीण खाल्लं पिल्लं असतं, तुझ्या भावंडांनी खाल्लं पिल्लं असतं. म्हणून हे पत्र त्यानं पाठवलं. ते पत्र जेलमध्ये जेलर लोकांनी त्या मुलाला दिलं. त्यानं ते पत्र वाचलं, 2 दिवस शांत राहिला, काही विचार करत होता ते त्याचं त्याला माहिती आहे. आणि त्यानं 3ऱ्या दिवशी पत्र लिहायला सुरुवात केली. 3ऱ्या दिवशी त्यानं पत्र लिहिलं की तीर्थस्वरूप बाबा यांना की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जमीन उकरू नका, कारण जे काही मी वाईट काम केलं आहे आणि त्यातून जे काही मला धन मिळालं आहे ते मी त्या अख्ख्या राणामध्ये पुरलेलं आहे. त्यामुळं चुकूनही तुम्ही, मला माहीत होतं पुढे 2-3 वर्ष दुष्काळ पडणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा पैसा उपयोगी येईल, पण तुम्हाला नक्की माहीत नाहीये मी ते कुठं ठेवलंय म्हणून. तर मी बाहेर येईपर्यंत किंवा मी काहीतरी तुम्हाला क्ल्यू देईपर्यंत त्या जमिनीला हात लावू नका असं सांगितलं. ते पत्र पडलं जेलरच्या हातामध्ये. जेलमध्ये आपण लिहिलेली पत्र वाचल्याशिवाय तर पुढे जात नसतील असं असेल कायदा. तर तिथनं ते पत्र पडलं जेलरच्या हातामध्ये. जेलर लोकांनी वाचलं, पोलिसांना दाखवलं की तिथं असं सगळं धन पुरून ठेवलेलं आहे म्हणून. मग त्याच्यानंतर सारी टीम, सारी फौज गेली ती कुठं, त्या बाबांच्या शेतामध्ये गेले. ट्रॅक्टर आणले, ट्रॉल्या आणल्या, सगळं आणलं. इथून तेथून जेवढं काही त्यांचं रान होतं ते उलथं पालथं केलं. त्यामध्ये त्याची नांगरटी झाली, फनफाळ झाली, सगळं झालं आणि तरीही त्या लोकांना काही सापडलं नाही. म्हणून ती लोक, पोलीस माणसं तिथनं निघून गेली. बिचारे वडील बघतच बसले की हे झालं काय आपल्या रानाचं. आणि वर्ण बदा 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 पावसानं वर्षाव केला आणि त्यांची पेरणी झाली. इकडं सगळ्यांना हा प्रश्न पडला की ठेवलं कुठं होतं ह्यानं सोनं. पोलीस, जेलर लोक सगळेजण तिथं गेले आणि त्या मुलाला विचारलं की आम्ही अख्खं तुझं रान पालथं घातलं, पण आम्हाला कुठंही तुझं सोनं सापडलं नाही, किंवा तू जे जप्त करून जे ठेवलं होतंस धन ते आम्हाला कुठंही सापडलं नाही, नक्की ठेवलंस कुठे ते सांग. त्यावेळी तो नतमस्तक झाला आणि त्यानं सांगितलं की साहेब की मी कुठंच सोनं ठेवलं नव्हतं ना, मी काही चूक केली आहे, फक्त माझी संगत गलत आहे. माझ्या वडिलांचे संस्कार माझ्यावर चांगले आहे, पण मी गलत संगतीमध्ये माझं काम केलं आहे. जो काही गुन्ह्यामध्ये तुम्ही मला अटक केली आहे तो गुन्हा केला आहे माझ्या मित्रांनी, पण उभा राहिलो होतो मी तिथं म्हणून तुम्ही मला धरून आणलं ना. मी कुठं चोरीचं धन गुप्त केलेलं आहे ना काही केलेलं आहे, पण माझ्या वडिलांचं पत्र मला आलं होतं, त्यांना माझ्या आधाराची गरज होती आणि मी इथं बसून त्यांच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो, म्हणून मी ही युक्ती लढवली आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन माझ्या बाबांचं रान नांगरून दिलं, पणपाळ करून दिलं आणि वर्णवर पावसाचा पण वर्षाव झाला. आता माझे बाबा पेरतील आणि माझं कुटुंब आता सुखासमाधानानं 2 घास खाईल. तर ज्यांच्या मनात आहे आई वडिलांबद्दलचं प्रेम, ज्यांच्या मनात आहे ती मुलं जेलमध्ये राहून सुद्धा आई वडिलांची मदत करू शकतात. तर त्या चांगल्या वागणुकीमुळं जेलर साहेबांनी, पोलिसांनी, न्यायालयांनी त्यांना माफ केलं आणि सोडून दिलं. आणि नंतर त्याच्यानंतर तिथं खरं खोटं कोण होतं, का त्यांना खोटी शिक्षा झाली, काय सगळ्या केस उघडकीस आल्या. आणि त्याच्यानंतर मग तो मुलगा आपल्या वडिलांच्याकडे गेला आणि पहिल्यासारखी मानानं नोकरी करू लागला आणि सगळे शेतकरी दादाचं कुटुंब हे आनंदानं जगलं. आता या गोष्टीमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, तर कुठंही असू देत, एखाद्या जेलमध्ये का तुम्ही बंद असणार, पण आपल्या आईचं प्रेम, आपल्या वडिलांचं प्रेम हे विसरू नका, कारण ते प्रेम हे तुम्हाला काहीतरी मागत असतं. हे प्रेम तुम्हाला तुमच्याकडनं केलेल्या अपेक्षा, तुमच्याकडं बघितलेलं म्हातारपणाचे आपले हे हात आहेत, हे पाय आहेत, असं काहीतरी पाहिलेलं स्वप्न असतं. त्याशिवाय आईवडील कष्ट करत नाहीत आणि त्याशिवाय तर तुम्ही जगात कुठेही असा, पण आई आणि वडील हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आईच्या मायेला अंत नाही आणि वडिलांच्या कष्टाला अंत नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तर त्यांनी जशी जेलमध्ये राहून सुद्धा वडिलांची मदत केली, आई वडिलांना, आपल्या कुटुंबाला विसरले नाहीत, तेच आपल्या मुलांना पण शिकवा की परिस्थिती कशीही असो आपल्या आई वडिलांची साथ सोडायची नाही. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांची साथ सोडायची नाही. किंवा आपण जो कालचा विषय बोललो
बोललो त्याप्रमाणे आपल्या नवऱ्याची साथ कधी सोडायची नाही. गरिबी येऊ दे, श्रीमंती येऊ दे, काही येऊ दे, नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन जी बाई उभी राहते तीच खरी स्त्री असते. तर चला, तीच खरी भाग्य लक्ष्मी असते. आणि म्हणतात बघा बऱ्याच ह्याच्यात की नवऱ्याला गुलाम बनवून गुलामाची बायको म्हणून जगण्यापेक्षा नवऱ्याला राजा बनवावं आणि राणी म्हणून राज्य करावं. तर याच प्रकारच्या गोष्टी, नवऱ्याला गुलाम बनवणं किंवा नवऱ्याला मुठीत ठेवणं, नवऱ्याला अजून काय करणं, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा नवऱ्याला राजा म्हणा आणि आपण राणी म्हणून जगा, यातच स्त्रियांच्या जन्माचं सार्थक आहे. तर चला, कुणाला कासव घ्यायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. बाकी आता कामाला सुरुवात करते. बघते आता 99 मध्ये कुणी काय धमाका काल घेतलेला आहे ते. तर लवकरात लवकर सगळ्यांच्या ऑर्डर पूर्ण होतील. अजून एक 4-8 दिवसांनी आपण पुन्हा 99चा धमाका घेणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही परत बुकिंग करू शकता. तर चला, टाटा, बाय बाय.